मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांकडून जेवणाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। पवारांच्या डिनर डिप्लोमसीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। शिंदे फडणवीस गोविंद बागेत जेवायला जाणार का, हा सवाल आता उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडून जेवायला आमंत्रण दिलं जातंय, यावर मात्र अनेकांच्या भुवया उंचावतायत। नमो रोजगार मेळाव्याकरता बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पवारांनी गोविंद बागेत जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे। पवारांच्या या डिनर डिप्लोमसीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत। विशेष म्हणजे पक्ष फोडल्याचा आरोप करण्यात येतोय आणि दुसरीकडे मात्र शिंदे फडणवीसांना गोविंद बागेत जेवायला बोलवण्यात येतंय, आमंत्रण दिलं जात आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं पत्रही लिहिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीत येत आहेत। आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2 येत आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी देवो भव, आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आलात। जेवणाचा मेनू काय असणार आधी होतं म्हणू दे, आणि मग जेवणाचा मेनू मी नाही ठरवत, प्रतिभा पवार ठरवतात। अतिथी देवो भव आणि म्हणून बोलवण्यात आलेला आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया बारामतीला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडे। विकास, एकीकडे आपण जर पाहिलं गेले अनेक दिवस, अगदी 2 जुलैपासून आतापर्यंतचा जर काय आपण पाहिला तर सातत्यानं मग निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी असू दे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलैपासून पडलेली फूट असू दे, तेव्हापासून सत्ताधारी आणि शरद पवार यांच्यामध्ये विस्तव जात नव्हता, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या। आज मात्र अचानक पवारांकडून बारामतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असल्याचं कळताच जेवणाचं आमंत्रण देण्यात येत आहे। नक्कीच लागवी, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच भूकंप गाठला होता आणि यानंतर वारंवार पवार कुटुंबियांकडून असेल, शरद पवार गटाकडून विशेषतः देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यात येत होतं की पवार कुटुंब फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात असल्याचं त्यांच्याकडून बोललं जात होतं। तसे आरोप त्यांच्याकडून केले जात होते। मात्र आता 2 मार्च रोजी बारामतीत होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्याला एकनाथ शिंदे प्रथमच बारामतीमध्ये येत आहेत। मात्र आता या मेळाव्या आल्यानंतर शरद पवार यांच्याकडून त्यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून देण्यात आली आहे। शरद पवारांच्या या वागण्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण होतंय, कारण पवार कुटुंबीय फोडण्यामध्ये, पवार कुटुंबियामध्ये 2 गट पाडण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची प्रामुख्याने भूमिका होती असा आरोप सातत्यानं रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, अगदी शरद पवार म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही यांच्याकडून होत होते। मात्र आता त्याच देवेंद्र फडणवीसांना आपल्या गोविंद बागमध्ये जेवण्याचं आमंत्रण दिल्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे। तर तसं पाहिलं तर शरद पवारांची राजकीय कारकीर्द ही नेहमीच वेगळ्या प्रकारची राहिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना गोविंद बागमध्ये जेवाय मिळालंय, जेवाय बोलावलंय, याच्यामध्ये काही वावगं नाही, कारण शरद पवारांची कारकीर्द ही तशाच प्रकारचे आहे। यामुळे आता ज्या देवेंद्र फडणवीसांवर वारंवार सातत्याने आपलं घर फोडल्याचा आरोप सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील यांच्याकडून सातत्याने केला जात होता आणि आता त्याच देवेंद्र फडणवीसांना 2 मार्च रोजी नमो महारोजगार मेळावा झाल्यानंतर आपल्या घरी जेवणासाठी बोलावल्याचं आमंत्रण या ठिकाणी शरद पवारांकडून देण्यात आल्याची माहिती या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्याकडून देण्यात आली। विकास, तुम्ही म्हणताय की जेव्हापासून हे आमंत्रण देण्यात आलेलं आहे, जेव्हा ही बातमी कार्यकर्त्यांमध्ये पसरली तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। कार्यकर्ते नेमकं काय म्हणतायत बारामतीत, जेव्हा बारामतीतल्या कार्यकर्त्यांना कळतंय की पवारांनीच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जेवणाकरता गोविंद बागेत बोलावलंय?
नक्कीच लागवी. ज्या वेळेसपासून सुप्रिया सुळे यांनी असं जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. त्यांच्याकडून असं बोललं जात आहे की वारंवार राष्ट्रवादी पक्ष फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा आरोप, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वारंवार आरोप केला जात होता. मात्र आता त्याच देवेंद्र फडणवीसांना बोलल्यामुळे कार्यकर्ते पूर्णतः संभ्रमात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी टाळलं पाहिजे होतं किंवा या मेळाव्यानंतर त्यांच्याशी कुठेही संवाद होऊ नये अशी भूमिका देखील कार्यकर्त्यांची होती. मात्र आता शरद पवार यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते पूर्णपणे बुचकुळ्यात पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि तसं कार्यकर्त्यांकडून बोललं जातंय. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून देखील सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यामुळे नाराजी पसरली जाते आणि त्यांच्यावरती टीका होते. ज्या देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्र्यांवरती कुठेतरी गद्दारांचा आरोप केला जात होता, अजित पवारांवरती देखील कुठेतरी गद्दारपणाचा आरोप केला होता आणि त्याच अजित पवारांना देखील आता शरद पवारांकडून एक जेवणाचं निमंत्रण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यामुळे अजित पवार गटामध्ये देखील संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर आता बोट ठेवल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यांच्याकडून देखील असं सांगण्यात येतंय की वारंवार शरद पवार असतील किंवा पवार कुटुंबीय असतील, सुप्रिया सुळे असतील, यांच्याकडून सातत्यानं आपलं घर फोडण्याचा आरोप या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात होता आणि त्याच देवेंद्र फडणवीसांना आता आपल्या घरी जेवायला बोलावल्यामुळे शरद पवारांची कारकीर्द ही नेहमीच अशा प्रकारची राहिली असल्याचं देखील त्यांच्याकडून बोललं जात आहे. एकंदरीत बारामतीमधील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे कार्यकर्ते असतील किंवा अजित पवार गटाचे कार्यकर्ते असतील, तसेच भाजपचे कार्यकर्ते असतील, या सगळ्या घटनेमुळे जेवणाच्या या आमंत्रणामुळे आता कार्यकर्ते संभ्रमात पसरलेत, कार्यकर्ते बुचकुळ्यात पडलेत. लागवी जेवणाचं आमंत्रण तर देण्यात आलेलं आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळते. सुप्रिया सुळे म्हणतात अतिथी देवो भव म्हणून आम्ही जेवणाचं आमंत्रण देतोय. पण या सगळ्यात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून यावर काही संकेत समोर येत आहेत का? काही संकेत समोर उमटत आहेत का की आमंत्रण स्वीकारलं जाणार आहे का? काय नेमका प्रतिसाद मिळतोय? काय दबक्या स्वरात चर्चा आहे? नक्कीच लागवी. तसं पाहिलं तर जरी शरद पवारांनी आपल्या गोविंद बाग या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ह्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं असतील तर ते येतीलच ह्याची शाश्वती नाही असं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे. कारण अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि भाजपमध्ये होणारा सुप्त संघर्ष हे अनेक कार्यकर्ते पाहत आहेत. मात्र आता या भूमिकेमुळे कार्यकर्ते देखील बुचकळ्यात पडले आणि त्यांच्याकडून असं दबक्या आवाजात बोललं जात आहे लागवी की शरद पवारांनी दिलेले आमंत्रण मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यथाकंचित स्वीकारणार नाहीत अशी भूमिका कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. आणि तशा आशयाचं निवेदन देखील भाजप कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. कारण देवेंद्र फडणवीस जर गोविंद बागेमध्ये गेले तर राज्यामध्ये एक वेगळा मेसेज जाऊ शकतो अशी कार्यकर्त्यांमध्ये दबकी चर्चा आहे. यामुळे आता शरद पवारांनी जरी गोविंद बागेत त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं असलं तरी उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, या जेवणाचं निमंत्रण स्वीकारतीलच असं नाही असं कार्यकर्त्यांकडून बोललं जातं. अगदी विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट सातत्यानं घेत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.